नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया साऊथ इंडियन नाश्ता। फार छान चवीचा हा नाश्ता होतो। मेदूवडा सांबर आज आपण बनवत आहोत। मेदूवड्याची रेसिपी इथं मी दाखवते तुम्हाला। फार सुंदर अगदी क्रिस्पी कुरकुरीत मेदूवडे तयार होतात। तसेच आपण हॉटेलमध्ये जसा हा नाश्ता करतो त्याच पद्धतीने हा वडा तयार होतो। चला तर वेळ न घालवता आपल्याला साहित्य कृती पाहिजे आहे। थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये हे वड्याचं पीठ कसं तयार करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि अगदी हॉटेलमध्ये आपण जसा मेदूवडा खातो तो मेदूवडा आणि त्याच चवीचा आपण घरी कसा बनवू शकतो ते पाहूया। पाव किलो इथं उडीद डाळ घेतलेली आहे आपण, 250 ग्रॅम उडीद डाळ, त्याचबरोबर 1 चमचा चणा डाळ आणि अर्धा चमचा इथं तांदूळ घेतलेले आहेत मी। तांदूळ आणि चणा डाळ घेतल्याने हे उडीद वडे अगदी कुरकुरीत क्रिस्पी करकरीत होतात। आतून मऊ आणि वरच्या बाजूनी कुरकुरीत असे हे वडे तयार होतात। त्याच्यामुळे आपल्याला इथं पाव किलो उडीद डाळीला 1 चमचा चणा डाळ आणि अर्धा चमचा तांदूळ घ्यायचे आहेत। त्याचबरोबर पाव चमचा इथं मी मेथी दाणे घेतलेले आहेत। ही उडीद डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि डाळ बुडेल एवढं पाणी घालून 7 ते 8 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे। डाळ जेव्हा ही चांगली भिजते त्यावेळेस आपल्याला मिक्सरमध्ये सहजपणे ही वाटता येते। उडीद डाळ चिकट असते त्याच्यामुळे आपल्याला वाटता येईल अशी चांगली भिजवून घ्यायची, म्हणजे 7 ते 8 तास ही डाळ भिजायला पाहिजे। तर इथं पहा 8 तास झालेले आहेत आणि ही डाळ आपली छानपैकी भिजलेली आहे, पाहू शकत असाल तुम्ही। मी तुम्हाला तोडून दाखवते। चणा डाळ ही फार छान भिजलेली आहे आपली। आता ही पूर्ण डाळीचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आणि आपण ही डाळ आता मिक्सरला लावून घेणार आहे। अजिबात सुद्धा पाण्याचा वापर या डाळ वाटताना आपल्याला जास्ती करायचा नाही आहे। त्याच्यामुळे जेव्हा आपण डाळ मिक्सरमध्ये वाटणार तेव्हा त्याचं पूर्णपणे पाणी काढून घ्या। आता मिक्सरला आपण ही डाळ घेऊया आणि थोडंसं अगदी पाणी घेऊन आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। मेदूवड्यासाठी जेव्हा आपण डाळ वाटून घेतो तेव्हा कमीत कमी पाण्याचा वापर करायचा, म्हणजे आपल्याला वडे व्यवस्थित करता येतात। हे पहा इथं दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला डाळ वाटून घ्यायची। कमीत कमी पाणी वापरा। पाणी जर जास्ती वापरलं, पीठ पातळ झालं तर आपले वडे तेलामध्ये व्यवस्थित सुटत नाहीत। म्हणून काय करायचं, जेवढं कमी तुम्हाला वापरता येईल तेवढं पाणी इथं कमी वापरा। भज्याच्या पिठाप्रमाणे हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। पहा थोडंसं जरी पाणी जास्ती झालं तरी पीठ पातळ होईल आणि पीठ पातळ झालं तर वडे व्यवस्थित येणार नाहीत। म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे। पहा इथे कमीत कमी पाण्यामध्ये मी ही डाळ वाटून घेतलेली आहे। अगदी जिथे तुम्हाला आवश्यक असेल तेवढंच पाणी घ्या आणि ही डाळ वाटून घ्या। इथं छान अशी ही डाळ वाटून झालेली आहे आपली। आता आपण ही डाळ काय करायचं आहे, थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये व्यवस्थित पीठ फुलून येत नाही। मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, एक चिरलेला कांदा घ्यायचा आणि तो कांदा या पिठामध्ये अशा प्रकारे बुडवून ठेवायचा आहे। पहा इथे पूर्णपणे डाळ व्यवस्थित मी वाटून घेतली आणि हा कांदा बुडवून ठेवला आहे। थंडीच्या दिवसामध्ये काय होतं, वेळ लागतो पीठ फुगून यायला। मग पीठ व्यवस्थित फुगून यावं म्हणून हा कांद्याची ट्रिक आपण इथं करतो आहोत। तर हे पहा कांदा व्यवस्थित बुडवून ठेवला मी। आता झाकण ठेवूया ह्या बाऊलवरती आणि झाकण ठेवून एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये हा बाऊल पूर्णपणे गुंडाळून आपण उबदार ठिकाणी ठेवून द्यायचा आहे। म्हणजे काय होतं, व्यवस्थित हे पीठ फुगून येतं आणि आपले वडेही छान होतात। हे पहा आता जर तुम्हाला हे पीठ फुगवायचं नसेल, झटपट वडे करायचे असतील तर पूर्णपणे हाताने हवा या वड्यामध्ये भरून घ्यायची। एकसारखे हे पीठ फेटून घ्यायचं आणि मग वडे करायचे। तर तसं न करता इथं तुम्ही 8 ते 10 तासासाठी हे पीठ आपल्याला छान असं फर्मेंटेशन केलं की ह्या पिठाचे वडे फार छान होतात। टॉवेलमध्ये मी कॉटनचा टॉवेल घेतला आणि त्याच्यामध्ये हे भांडं छान असं पॅक करून ठेवलं आणि उबदार ठिकाणी ठेवलं। कमीत कमी 8 ते 10 ते 12 तासासाठी हे पीठ आपण फुलण्यासाठी ठेवलं होतं आणि हे पहा पीठ इतकं छान तयार झालेलं आहे आपलं। पाहू शकत असाल तुम्ही पूर्णपणे ह्या पिठाला इतकी छान जाळी सुटलेली आहे। अगदी रात्री 10 वाजता हे पीठ मी ठेवलं आणि सकाळी 8 ते 9 वाजता हे पीठ मी करायला घेतलेलं आहे। पाहू शकत असाल तुम्ही इतकी छान जाळी या पिठाला सुटलेली आहे पाहिते। आणि जेव्हा आपल्या पिठाला अशी जाळी सुटते तेव्हा नक्कीच आपलं पीठ वड्यासाठी तयार आहे असं समजायचं। आता हे दाखवते मी तुम्हाला। पहा इतकी छान जाळी सुटली आणि अगदी छान पद्धतीने हातावरती हे पीठ आपलं
घेता येतं हे पहा. म्हणजे पातळही झालं नाही आणि जास्ती घट्टही झालेलं नाही. छान असं पीठ आपलं तयार झाले. जाळीदार असं हे पीठ आपलं वड्यासाठी तयार झालेलं आहे. आता जो कांदा आपण ठेवला होता त्याच्यामध्ये तो कांदा काढून घेऊया. पाहिजे हा कांदा आपण काढून घेऊया. आणि कांद्यामुळे पिठाला छान जाळी सुटते आणि पीठ लवकर तयार होतं. त्याच्यामुळे थंडीमध्ये जेव्हा तुम्हाला वड्याचं पीठ करायचं असेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अशा प्रकारे कांदा घालून ठेवा, म्हणजे पीठ लवकर तयार होतं. आता आपण इथं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे पिठामध्ये. 1 ते 1.5 चमचा मी इथं मीठ घेतलेलं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे चणा डाळ आणि थोडेसे तांदूळ घ्या तुम्ही. सुंदर चवीचे हे वडे होतात. 1 मिरची बारीक चिरून घेतली, पाव चमचा मिरी पावडर घेतलेली आहे आणि थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ताही घेऊ शकता. फार छान चव लागते. आता काय करायचं आपल्याला, हे पीठ जे आहे हे पीठ एकसारखं एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. हलकं पीठ करायचं आहे आपल्याला. एकदम हलकं जेव्हा पीठ होतं त्यावेळेस हे वडे अगदी हॉटेलच्या चवीचे होतात. हे पहा, एका डायरेक्शनमध्ये एकसारखं हे पीठ अगदी 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला फेटून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल तुम्ही, जसं मी पीठ फेटून घेते तसं तसं ते फुलतंय, म्हणजे फुगतंय व्यवस्थित. तर हे पहा, आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही वडे करून पहा. अजिबातसुद्धा तुमची रेसिपी फसणार तर नाहीच, पण फार छान चवीचे हे वडे होतात. तुम्ही करून पहा. हे पहा, आता हे पीठ आपलं वड्यासाठी तयार झालं आहे. आता आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत. सुंदर चवीचे हे मेदू वडे होतात. तुम्ही करून तर पहा. आता पाण्यामध्ये हात घालायचा आपल्याला. हाताला बऱ्यापैकी पाणी घ्यायचं आहे आणि हा वडा मी दाखवते तसा पहा. हातावरती आपल्याला हा पिठाचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं आपल्याला अंगठ्याच्या साह्याने होल करायचं आहे. पाहू शकत असाल तुम्ही. आणि नेहमी वडे टाकताना हाताला पाणी लावा आणि पाणी लावून मगच वडे टाका, म्हणजे व्यवस्थित वडे तेलामध्ये सुटतात. पाहूया आपण तेल तापले का. तेल छान गरम झालेलं आहे आपलं. आता आपण वडे टाकून घेऊया. तेल जास्ती गरम नाही आणि जास्ती थंड नाही, मीडियम तेल ठेवा. आणि हे पहा, शिस्तीत असा हा तेलामध्ये आपल्याला वडा सोडायचा आहे. प्रत्येक वड्याला तुम्ही हात थोडासा पाण्याचा हात घ्या आणि मगच हे वडे तेलामध्ये सोडा. पाण्यामुळे हे वडे व्यवस्थित असे तेलामध्ये सुटले जातात, आपल्या हाताला चिकटत नाहीत. आता तुम्हाला कोणत्या साईजचे वडे करायचे त्या साईजचे तुम्ही करून घ्या. मी छोटे छोटे वडे करते पहा. इथं अगदी कढईमध्ये बसतील 3 ते 4 वडे बसतील एवढे आपण टाकून घेऊया. सुंदर चवीचे हे वडे होतात. अगदी तुम्ही हॉटेलमध्ये खाता साऊथ इंडियन, अगदी त्या चवीचे वडे होतात हे आपले. आता हे आपण 5 ते 7 मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. पूर्णपणे वड्याचा कलर बदलेपर्यंत हे वडे आपण तळून घेऊया. मला अगदी क्रिस्पी कुरकुरीत वडे फार आवडतात. त्याचबरोबर छान असे खरपूस तांबूस कलरवरती हे वडे जर तळले तुम्ही तर व्यवस्थित तळले जातात सगळ्या बाजूनी. कच्चा राहत नाही वडा आणि चवीलाही फार छान लागतो. त्याच्यामुळे वडा तेलातून काढायची घाई करू नका. मीडियम गॅसवरती जेवढे होईल तेवढे खुसखुशीत हे वडे तळून घ्या. पाहिजे 5 ते 7 मिनटं एक बॅच तळायला लागते मीडियम गॅसवरती. अगदी 5 ते 6 मिनटासाठी हे वडे दोन्ही बाजूनी व्यवस्थित उलटपालट करून तळून घ्या. जोपर्यंत त्याला सोनेरी कलर येत नाही, तांबूस कलरवरती हे वडे येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कच्चे वडे काढले तर ते कुरकुरीतही होत नाहीत आणि वडा कच्चा राहतो आणि चवीलाही छान लागत नाही. त्याच्यामुळे होईल तेवढा तुम्ही खुसखुशीत क्रिस्पी वडा तळून घ्या तेलामध्ये. हे पहा, मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. थोडासा व्हिडिओ मोठा होतोय पण दाखवणं हे गरजेचं आहे आपल्याला. पहा, इथे छान असे हे वडे व्यवस्थित तेलामध्ये सुटले आहेत आणि वडे वरती तरंगले तेलावरती की समजायचं आपला वडा फार छान झालेला आहे. आणि छान असे पहा तुम्ही, मस्त असे सोनेरी कलरवरती वडे आलेत आपले. आता हे काढून घेऊया. अशाच पद्धतीने सगळे वडे मी तळून घेते. पहा, हाताला पाणी लावायचं आणि हाताला पाणी लावून शिस्तीत असा हा वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. जेव्हा हाताला पाणी लावून तुम्ही वडे तेलामध्ये सोडाल तेव्हा ते व्यवस्थित पीठ तेलामध्ये सुटलं जातं, हाताला चिकटत नाही.
आणि मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हातावरती गोळा घ्या, अंगठ्याच्या साह्याने होल करा आणि हा वडा तेलामध्ये सोडा. पहा छान असा. आणि घेताना जेव्हा कढई तुम्ही घ्याल तेव्हा कढई जाड बुडाची घ्या. छान असे हे वडे व्यवस्थित तळले जातात. आता हे सगळे वडे आपण तळून घेऊया आणि आपली प्लेट तयार करूया. सांबर आणि चटणीचा व्हिडिओ माझा आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आणि हे पहा अगदी क्रिस्पी कुरकुरीत आपले वडे तयार झाले आहेत. मी वडा तुम्हाला तोडून दाखवते. आणि तोडलेला वडाही आतून अगदी जाळीदार, हलका आणि आतल्या बाजूनी मऊ आणि वरून कुरकुरीत असे हे वडे तयार झालेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला साऊथ इंडियन वडे म्हणजे साऊथ इंडियन नाश्ता करायचा आहे. तर इथं मी तुम्हाला वड्याची रेसिपी दाखवली आहे. माझं सांबार वडा सांबारची रेसिपी आणखी एक आहे चॅनलवरती. तर तिथं मी सांबार साऊथ इंडियन सांबार कसं करायचं ते मी दाखवलेलं आहे. चटणीचाही व्हिडिओ आहे, तोही तुम्ही पाहू शकता. आणि अशा पद्धतीने आपला मेदू वडा, सांबर आणि त्याचबरोबर नारळाची चटणी तयार आहे. आणि अशा पद्धतीने साऊथ इंडियन नाश्ता करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहा इथे छान असं आपला साऊथ इंडियन सांबर तयार आहे. त्याचबरोबर हिरवीगार नारळाची चटणीही आपली तयार आहे. आणि छान असा या वड्यांचा स्वाद घ्या आणि जसं मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने वडे करा. अगदी परफेक्ट वडे तयार होतात आणि अगदी तुम्ही जसा साऊथ इंडियन नाश्ता करता त्याच पद्धतीने त्याच चवीचा हा वडा तयार होतो. करून पहा, खाऊन पहा. मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा. असाच प्रतिसाद देत राहा. छान छान रेसिपीज मी टाकत राहीन. अगदी न फसणाऱ्या रेसिपीज, न बिघडणाऱ्या, नवीन तुम्ही शिकणारे असाल तर नवीन मुलींनासुद्धा हा पदार्थ अगदी सहजपणे जमतो. धन्यवाद मंडळी.